चला मी माननीय श्री अमित दादा पाटेकर यांना विनंती करतो की प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे द्यायचा आहे। चांगला खेळ राहिला रजतचा, जिथे रजतने संघाला रॅपिड सुरुवात देत असताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा पहिल्या 6 चेंडूमध्ये कुठल्या। चांगला खेळ रजतने केला आणि संघाला एखादी विजय मिळवून दिला। चला दोन्ही टीम्स आपले एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचे आहेत। MH48 आणि सार्थक 11 दोन्ही टीम्स आपले एक अतिरिक्त प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवून द्या। चला एक विशेष सूचना आहे मित्रांनो, चला MH48 आणि सार्थक 11 आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा। सार्थक 11 चे एक्स्ट्रा खेळाडू आलेत। चला दोन्ही टीम्स आल्यात। चला वरती या एक्स्ट्रा प्लेयर। चला ही जी सूचना होती ती पुन्हा एकदा अंमलात आणतोय। लवकरात आपण जे कोण आसपास जेवायला बसलेले आहात, आपलं जे तिथे मागे डस्टबिन ठेवला गेला, आपल्या जे काही ग्लास पत्रावळ्या असतील त्या डस्टबिन मध्ये टाकायच्या। आणि ही विशेष सूचना, चला टीम ही कोण आहे? MH48 आहे ना ती। चला सार्थक MH48 संघ त्या पडद्याच्या मागे जाऊन उभं राहायचंय। MH48 संघ पडद्याच्या मागे उभे राहत, नाहीतर 3 धावांची पेनल्टी दिली जाईल। यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव आली या चेंडूवरती। एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना चला आपण पाहतोय MH48 संघ आपण ज्या डगआउट मध्ये आहात त्या डगआउट मध्ये फक्त MH48 चा संघ असेल, त्याच्या व्यतिरिक्त कोणता संघ नसेल। पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालंय। चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांना वेधलाय। ॲक्शन रिप्ले आपल्याला समोरच्या कॅमेरा अँगलनी दाखवला जाते। 2 कॅमेऱ्यामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते। पहा स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली, लेंथ मिस केली आणि चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांना वेधलाय। एकावरती 1 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। 2 चेंडूचा खेळ समाप्त, 1 धाव एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाली आहे, जिथे MH48 संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट सार्थक 11 चा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला। यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्लाइस केला गेलाय चेंडूला, चेंडू ऑफ साइडला बाहेर निघतोय। 1 धाव आली आहे। एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 3 चेंडू अखेरीस 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये।
यावेळी पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल जिथे 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला ढकलून काढला, एक आली एकेरीने. पुन्हा एकदा धाव संख्या पुढे सरकली आहे. चला, ती जी आपण मगाशी सूचना केली, आपण जे जेवायला बसलात, आपले पत्रावळी ग्लास आपण त्या मागच्या डस्टबिन मध्ये टाकायचे आहेत. आणि ही सूचना खास करून तीन धावा एका षटकाखेरीज स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धवल आणि अबीद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे केदारचं पहिलं षटक समाप्त झालं. 3 धावा त्याने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खर्च केल्यात. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गॅप मोठा आहे, मिळत नाहीये धावांचा तोटा. या चेंडूवरती आल्या 4-4-4 चौकार. यावेळी मागे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेला. या चेंडूवरती आले एक एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते, जिथे जाऊन पोहोचतीये. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेला. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचतीये 9 वरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवर देखील आली एक. पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे. पुन्हा एकदा जाऊन पोहोचतीये 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत एकच चौकार आलाय. यावेळी देखील ऑन साइडला ग्लान्स केला गेलाय चेंडूला. या चेंडूवर देखील आली एक. मागच्या 3 चेंडूचा खेळ जर पाहिला ना, तर मागच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आल्यात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. मागच्या 5 चेंडूचा खेळ पाहता पहिला चौकार, एक वाईड, 1-1-1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम MH48 संघाची. यावेळी रनआउटची संधी, खराब क्षेत्ररक्षण. एक वेळ अशी आली होती की जिथे रनआउटची संधी होती, मात्र एक वेळ नंतर अशी देखील आली की एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करत होते. षटक समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला मिळतात. बोललो यावेळी खराब लाईन पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेला. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. 13 धावा. इथे देखील खराब चेंडू पाहायला मिळालाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत. दंडात्मक गोलंदाजी इथे केली गेली आहे. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्वैर मारा इथे पाहायला मिळतो. पहिला वाईड आला, दुसरा नो आला. इथून पुढे आता पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला गोलंदाजी मार्ग वरती कंटिन्यू ठेवण्यात आलाय. बॉलर नेम तेजस यांना गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय, जिथे आतापर्यंत 14 लागल्यात स्कोर कार्ड वरती. यावेळी पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. पहा, पहिला वाईड आला, दुसरा
हाईटचा नो आला स्टंपच्या मागे आणि तिसरा हा लाईनचा नो आला. म्हणजेच गोलंदाज तेजसने ठरवलंय की सगळेच नो टाकायचे आहेत आज, कारण 3 चेंडू टाकलेत आणि 3ही खराब चेंडू टाकलेत. असो, दिवस खराब असतो एखाद्या खेळाडूचा, आणि ज्यावेळी खेळाडूचा बॅड पॅच असतो, खेळाडूने जरी चांगला फटका मारला तरी तो फटका षटकाराच्या बाहेर जात नाही, आणि जरी चांगला चेंडू टाकला गोलंदाजाने तरी तो विकेट देऊन जात नाही. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्याकडून चूक होतीये. बॅकअपला आल्या क्षेत्ररक्षक, एक धाव आली आहे, एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 17 धावा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ वन बाउंस सीमा रेषा पार आला. 4 धावांसाठी चौकार. चला चला, क्षेत्ररक्षण लावून ठेवा. चार आहे या चेंडूवरती. लीगल शॉट आहे. दोन चेंडू 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 21 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा. तेजसला हटवलं, यशला आणलं. यशने देखील या चेंडूवरती व्हाईट बॉल टाकला. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 23 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला प्लीज, समोरून टॉर्च चालू करू नका. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, मागे चाललाय, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार आलाय. 4 धावांसाठी चौकार. चला आपण पाहतोय मान्य श्री विनीतजी काते साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी आणि मैत्री चषक यांच्यातर्फे सहर्ष स्वागत असेल. या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचतीये 28-28. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केला गेला. षटक समाप्त, 3 षटकांचा खेळ समाप्त, 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय, जे 3 षटक समाप्त झालेत. मैदानाच्या आजूबाजूला आपण पाहिलं तर अनेक क्रिकेट प्रेमींची इथे हजेरी आपल्याला पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, कारण वेळ झाली आहे 9:35 आणि 9:35च्या वेळी सुद्धा अनेक प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. म्हणजेच त्यांचं क्रिकेट बद्दलचं प्रेम आपल्याला दिसून येत आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. MH48 संघ फलंदाजी करत असताना जरूर सुरुवात धीमी झाली. पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा होत्या, त्यानंतर मात्र एक्सिलरेट केलं, त्यानंतर 16 धावा या षटकामध्ये कुठल्या. म्हणजे हे षटक महागडं आलंय गोलंदाज यश याचं. धवलच्या बॅटमधून 10 मध्ये 14 आले, तर अबिदला आपण 9 वरती खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक. बॉलर नेम अमनला पाहतोय. यावेळी मागे खेळलाय, 1 धावाली या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 29 वरती. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल, जिथे MH48 संघाला आता इथून पुढे चांगली फलंदाजी करावी लागेल येणाऱ्या 5 मध्ये.
यावेळी लाईन खराब पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना वधारली आहे, जाऊन पोहोचतीये 3-0, 13 रन्स ऑन बोर्ड. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. पुन्हा एकदा या चेंडूवरती एक आली आहे. पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना 31 फॉर 1, 31 वरती एक गडी बाद. MH48 चा संघ आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आता धवल यांना पाहू, ज्यांच्या बॅटमधून 11 मध्ये 15 आल्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर अबिद, ज्यांनी 10 मध्ये 10 केल्यात. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न मागे घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक बघा, पुन्हा एकदा चूक पाहायला मिळाली. आज त्या क्षेत्ररक्षकाचा नक्कीच थोडासा खराब फॉर्म चालू आहे. येस, 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 32 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. पहा, यावेळेला नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेला. नो बॉलने धावसंख्या वधारतीये, जाऊन पोहोचतीये 33, 33 धावा ऑन बोर्ड. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालाय. या चेंडूला एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलंय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 35, 35 रन एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षाही चांगलं झालं. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 35 ऑन बोर्ड. यावेळी चेंडू सरळ गॅप मधून खेळून काढलाय, सीमा रेषा पार आला 4 धावांसाठी. क्रॅकिंग चौकार. रन्स, 39 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या इनिंगचा, जिथे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सार्थक 11 संघ. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. एकाकडून चूक झाली, दुसऱ्याने बॅकअप चांगलं दिलं. या चेंडूवरती आल्या 2. षटक समाप्त झालं. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 41. विजयासाठी टीम सार्थक 11 संघाला 42 ची आवश्यकता. चला, यानंतरच्या दोन्ही टीम्स यानंतरची मॅच असेल विनर विनर.
नो बॉलने धावसंख्येत भर. 4 धावा. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक. क्षेत्ररक्षक राहिलाय दूर, चेंडू गेलाय भूर. या चेंडूवरती आला चौकाराचा दूर. 4 धावा. धाव संख्या 3 चेंडू अखेरीज स्कोर कार्ड वरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय. 1 धाव आली. 9 धावा 4 चेंडू अखेरीज स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 9 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांच्या मार्फत केला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 10 वरती. यावेळी पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा लाईन खराब आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅप होता त्याच्यामधून सुईमधून धागा काढलाय. 4 धावांसाठी आला या चेंडूवरती चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. यावेळी रिव्हर्स खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा फंबल झालंय. एकीचं परिवर्तन दुहेरीमध्ये केलं गेलंय. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये 17 वरती. षटक समाप्त. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे 42चा पाठलाग करायचा आहे, 17 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मार्ग वरती आपण प्रथमेशला पाहतोय. धाव संख्या अगदी ओसंडून वाहिली आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी रिव्हर्स अल्टी पलटी चेंडू मैदानाच्या बाहेर कल्टी. 4 धावांसाठी अजून एक आलाय चौकार केदारच्या बॅटमधून. एकवीस धावा आपण पाहतोय. 7 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त. 21 धावा. त्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. हा चेंडू देखील मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला असता, मात्र डाईव्ह केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं, कारण बॅटर पाहिलं तर ऑफ साईडचा त्याचा झोन स्ट्रॉंग आहे आणि त्याला ऑफ साईडला आता पाच खेळाडू ऑफ साईडच्या रिजन मध्ये त्याला लावले गेले. यावेळी ऑन साईडला खेळून काढलाय. 1 आली आहे. खराफेकी पाहायला मिळाली आहे. खराफेकीचं रूपांतर एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलंय. दुहेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 24 वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 24 धावा स्कोर कार्ड वरती. धावसंख्या अगदी आपण पाहिलं ना तर वाऱ्याच्या वेगाने पसरत चालली आहे, पुढे सरकत चालली आहे. यावेळी मागे खेळलाय. गॅप पुन्हा एकदा मोठा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा चौकार आलाय आणि पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 28 वरती. यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक, कॉल कॉम्बिनेशन चुकलं आणि पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या 32. 32 धावा.
निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आता आवश्यकता असेल 10ची. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा. विना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 12 मध्ये 10ची आवश्यकता. पुन्हा एकदा आलटी पलटी. चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर कलटी. मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर्स अगदी व्हिडिओ गेम खेळल्यासारखी फलंदाजी करतात, कारण प्रत्येक चेंडू आला की तो मैदानाच्या बाहेरच निघून चाललाय. 36 धावा. 11 मध्ये 6ची आवश्यकता. यावेळी देखील ऑन साइडला खेळून काढलाय. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 37 धावा. येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली गेली. एकेरीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना आता उर्वरित चेंडू 9 आणि विजयासाठी 4ची आवश्यकता. यावेळी बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि पहिल्या विकेटचं बंधन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. चला बॅटर नेम. आठ मध्ये 4ची आवश्यकता. यावेळी ड्राईव्ह केलाय आणि सामना फिनिश केलाय. इथून पुढे विजयी ठरताना पाहायला मिळतोय सार्थक 11चा संघ. चला साईराज 11 आणि सार्थक 11 दोन्ही टीम्स आपले कर्णधार पाठवून द्या टॉस बॉक्स मध्ये.